नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाइंड पूर्व परीक्षा 2024 चालू घडामोडीचं जानेवारी 2023 मधील हे टॉप 50 वन लाईन प्रश्न उत्तरांचा हा 5वा भाग आहे। याच्या आधी आपण 4 भाग जे आहेत ते आपण क्लिअर केलेले आहेत। त्याच्यामध्ये तुमचे 200 प्रश्न वन लाइनर जे असतील चालू घडामोडीचे, जे की जानेवारी 2023 मधील अतिशय महत्त्वाचे आहेत, ते आपण पूर्ण करून घेतलेले आहेत आणि आता 5वा भाग आपण सुरू करतोय। ठीक आहे, आणि याच्या आधी सुद्धा आपली जी सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 22 भाग जे आहेत हे जानेवारी 2023 मध्ये झालेले। त्याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण असतं, प्रश्न उत्तरांचं विश्लेषण, आणि याच्यामध्ये डायरेक्ट फक्त 50 प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला डायरेक्टली आपण याच्यामध्ये सांगत असतो। त्याच्यामुळे ते जर भाग बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या। ते 220 प्रश्न झालेले आहेत आणि हे 50 वन लाईनचे जवळपास 4 भाग म्हणजे 200 म्हणजे 420 प्रश्न तुमचे जानेवारी 2023 मधील चालू घडामोडीचे आपण क्लिअर केलेले आहेत आणि आता आपण 5वा भाग आपण सुरू करतोय। त्याच्यामुळे झालेले सगळे व्हिडिओ वेळ जाण्याआधी नक्कीच बघून घ्या। चालू घडामोडी स्कोरिंग विषय अजिबात मार्क्स हातामधून घालवून देऊ नका, त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ बघत चला। तर आता सुरुवात करूया। तर बघा, एक एक प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला डायरेक्टली सांगतो, फक्त पटकन क्विक मध्ये लक्षात ऐका फक्त। तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने पडो परदेश नावाची परदेशी अभ्यासासाठी शैक्षणिक कर्जावरील व्याज अनुदानाची योजना बंद केली आहे। तर या योजनेची नियुक्त नोडल बँक कोणती होती? तर याचं उत्तर होतं कॅनरा बँक। तर पडो परदेश नावाची जी काही परदेशी अभ्यासासाठी शैक्षणिक कर्जावरची व्याज अनुदानाची योजना होती ही अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने बंद केलेली आहे आणि या योजनेसाठी कुठली नियुक्त नोडल बँक नेमलेली होती? तर ती होती कॅनरा बँक। लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की बँकेतील डॅश डॅश टक्केपेक्षा जास्त भाग भांडवल खरेदी करू पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नियमाकडून पूर्व परवानगी घ्यावी लागेल। तर याचं उत्तर आहे 5% पेक्षा जास्त जर भाग भांडवल खरेदी करू पाहणाऱ्या व्यक्ती जर असेल तर त्याला नियामकाकडून परवानगी जी आहे हे घ्यावी लागेल, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं होतं। पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश हा भारतीय जिल्हा हा देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा बनलेला आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न, लक्षात ठेवा। तर याचं उत्तर आहे कोल्लम। कोल्लम हा भारतीय जिल्हा जो आहे हा देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा जो आहे हा बनलेला आहे। आणि तुम्हाला सांगायचं की कोल्लम हे कुठल्या राज्यामध्ये आहे हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। पुढचा प्रश्न बघा, ज्यांची 2 वर्षाच्या कालावधीसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे पंकज कुमार सिंग यांची 2 वर्षाच्या कालावधीसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती। निश्चितच लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, भारत आणि डॅश डॅश हा देश बायोटेक, एआय आणि क्वांटम टेक आणि ओशनोग्राफी मध्ये कोऑपरेशन एक्सप्लोरर करीत आहे? तर याचं उत्तर आहे रशिया। भारत आणि रशिया हे जे देश आहेत हे बायोटेक, एआय, क्वांटम टेक आणि ओशनोग्राफी मध्ये कोऑपरेशन एक्सप्लोरर जे आहेत ते करीत आहेत। पुढचा प्रश्न बघा, प्राणी कायदा 2009 मधील संसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण या उद्देशाने सरकारने डॅश डॅश हे मुक्त क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे? निश्चितच प्रश्न लक्षात ठेवा। तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर हे जे क्षेत्र आहे हे मुक्त क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे। कशासाठी? प्राणी कायदा 2009 मधील संसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण या उद्देशाने सरकारने जम्मू आणि काश्मीर हे जे क्षेत्र आहे हे मुक्त क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे। निश्चितच लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, LHS 475B हे काय आहे? LHS 475B हे काय आहे? तर ते एक एक्झो प्लॅनेट आहे। लक्षात ठेवायचं, LHS 475B काय आहे? तर ते एक एक्झो प्लॅनेट आहे। लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, भारत सरकारची चालू अर्थसंकल्पीय वित्तीय तूट किती आहे? तर याचं उत्तर आहे 16.61 लाख कोटी रुपये ही भारत सरकारची चालू अर्थसंकल्पीय वित्तीय तूट आहे। निश्चितच लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, श्रीलंकेचा मुख्य द्विपक्षीय कर्जदार कोणता देश नाही? तर याचं उत्तर आहे सिंगापूर जो आहे हा श्रीलंकेचा मुख्य द्विपक्षीय कर्जदार देश नाही। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यासोबत गोगोरो आणि बेलारूस यांनी बॅटरी स्वॅपिंग इन्फ्रावर 2.5 अब्ज करारावरती स्वाक्षरी केली आहे? उत्तर आहे महाराष्ट्र। नेक्स्ट क्वेश्चन आहे, G20 अंतर्गत थिंक 20 बैठक भारतातील कोणत्या शहरात सुरू झालेली? उत्तर आहे भोपाळ। आणि या वर्षी ब्रँड व्हॅल्यू 350.3 बिलियन वरून 299.3 बिलियन वर 15% घसरूनही जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून कोणी शीर्षस्थान पुन्हा मिळवलेलं आहे? उत्तर आहे अमेझॉन। तर 4 प्रश्न लक्षात ठेवा। तर श्रीलंकेचा मुख्य द्विपक्षीय कर्जदार कुठला देश नाही? तर तो नाहीये सिंगापूर। कोणत्या राज्यासोबत गोगोरो आणि बेलारूस यांनी बॅटरी स्वॅपिंग इन्फ्रावर 2.85 अब्ज US डॉलरच्या करारावरती स्वाक्षरी केली आहे? उत्तर आहे महाराष्ट्र सोबत। थिंक 20 बैठक भारतातील कोणत्या शहरात सुरू झाली? उत्तर आहे भोपाळ। आणि ब्रँड व्हॅल्यू जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड, भले त्यांचं ब्रँड व्हॅल्यू कमी झालेली असेल तरी सुद्धा 15% जरी घसरले असेल तरी सुद्धा त्यांचे ब्रँड व्हॅल्यू सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून शीर्षस्थान जे मिळवलं होतं त्याचं नाव आहे अमेझॉन। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश डॅश साठी गुगल पायलट गुगल पे द्वारे साऊंड पॉन्ड भारतात राबवणार आहे?
उत्तर आहे UPI पेमेंटसाठी गुगल पायलट गुगल पे द्वारे साऊंड पॉड भारतात राबवणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्र आयोजित करण्यासाठी कोणत्या शहराची निवड करण्यात आली? तर याचं उत्तर आहे हैदराबाद. चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्र आयोजित करण्यासाठी हैदराबाद शहराची निवड जी आहे ते करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, ई गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे बदलणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते? तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. लक्षात ठेवा, ई गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे बदलणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कुठला आहे? तर ते आहे जम्मू आणि काश्मीर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे NDRF द्वारे 19 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिवसाची कोणती आवृत्ती साजरी केली? याचे उत्तर आहे 18वी. तर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स द्वारे 19 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिवसाची 18वी आवृत्ती जी आहे ही साजरी केली गेली. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच निधन झालेल्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे नाव सांगा. तर याचं उत्तर आहे ल्युसिल रँडन. हे नुकतेच निधन झालेल्या जगातील सर्व वृद्ध व्यक्तीचं नाव आहे ल्युसिल रँडन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दक्षिण आफ्रिकेतील सर्वकालीन महान क्रिकेटपटूपैकी एक म्हणून त्याचा वारसा सुरक्षित असलेल्या डॅश डॅशने त्यांची 22 वर्षाची खेळण्याची कारकीर्द संपवली. त्याचं उत्तर आहे हाशिम आमला. हे आता निवृत्त झालेले आहेत, ते दक्षिण आफ्रिकेचे महान क्रिकेटपटू एक आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, अंडर 19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेत तिची कृती बेकायदेशीर आढळल्याने जिओनाविस उवासेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यापासून तात्काळ प्रभावाने ICC ने निलंबित केलेले आहे. ते कोणत्या देशाचे आहे? तर याचं उत्तर आहे रवांडा. ठीक आहे. तर अंडर 19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेत तिची कृती बेकायदेशीर आढळल्याने, म्हणजे कुणाची कृती बेकायदेशीर आढळली? जिओनाविस उवासेला हिची. तर हिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यापासून तिला तात्काळ प्रभावानं ICC निलंबित केलं होतं. तर ती रवांडा या देशाची प्लेयर आहे, क्रिकेट प्लेयर आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच जेसिंडा ऑर्डर्न यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे, ते कोणत्या देशाचे आहे? तर याचं उत्तर आहे न्यूझीलंड. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. हे जेसिंडा ऑर्डर्न जे आहे हे न्यूझीलंड या देशाची पंतप्रधान होती आणि तिने काय केलं? नुकताच राजीनामा जो आहे तो दिलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या बँकेने 15 वर्षाच्या कालावधीसाठी वार्षिक 7.70% कुपन दराने 9,718 कोटी रुपये स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे? याचं उत्तर आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेनं 15 वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक 7.70% कुपन दरानं 9,718 कोटी रुपये स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेच्या मते दक्षिण आशियातील कोणत्या देशाची अर्थव्यवस्था सर्वात कमकुवत आहे? तर याचं उत्तर आहे पाकिस्तान. जागतिक बँकेच्या मते दक्षिण आशियातील पाकिस्तान देशाची अर्थव्यवस्था सर्वात कमकुवत आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय एअरटेल डॅश डॅश मध्ये हायपरस्केल डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी, कुठलं हायपरस्केल डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे? तर याचं उत्तर आहे हैदराबाद. भारतीय एअरटेल हैदराबादमध्ये हायपरस्केल डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जी आहे ती करणार आहे. पुढचा प्रश्न बघा, WEF ने हवामान आणि निसर्गासाठी वर्षाला डॅश डॅश ट्रिलियन अनलॉक करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे? तर याचं उत्तर आहे 3 ट्रिलियन अनलॉक करण्याचा उपक्रम जो आहे तो WEF न हवामान आणि निसर्गासाठी केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 3 ट्रिलियन खर्च करण्यासाठी, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅशने अलीकडेच 2024 पर्यंत 1 लाख अतिरिक्त महिला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतातील गर्ल्स फॉर स्टेम शिक्षण कार्यक्रमाचा विस्तार करण्याची योजना जाहीर केली. तर याचं उत्तर आहे मास्टर कार्डनं अलीकडेच 2024 पर्यंत 1 लाख अतिरिक्त महिला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतातील गर्ल्स फॉर स्टेम शिक्षण कार्यक्रमाचा विस्तार करण्याची योजना जाहीर केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, नासा JAXA जिओटेलने यामध्ये पृथ्वीच्या संरचनात्मक बबलचा अभ्यास केला. तर याचं उत्तर आहे मॅग्नेटोस्फिअर या क्षेत्रामध्ये नासा JAXA जिओटेलने पृथ्वीच्या संरचनात्मक बबलचा अभ्यास जो केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय कर्णधार डॅश डॅशने एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारताचा सर्वाधिक षटकार मारणारा MS धोनीचा दीर्घकाळचा विक्रम मोडीत काढलेला आहे? याचं उत्तर आहे रोहित शर्मा. तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारताचा सर्वाधिक षटकार मारणारा MS धोनीचा दीर्घकाळचा विक्रम जो आहे हा मोडीत काढलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट शाश्वत ग्रीनफील्ड विमानतळ पुरस्कार कोणत्या विमानतळाला मिळाला? तर याचं उत्तर आहे गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट शाश्वत ग्रीनफील्ड विमानतळ पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे. निश्चितच लक्षात ठेवा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, बहरीनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानवतेसाठी ISA पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर आहे डॉक्टर संदू क्रुईत यांनी बहरीनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानवतेसाठी ISA पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे. नेक्स्ट, डॅश डॅश यांनी अमेरिकेच्या मेरीलँड राज्याचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय अमेरिकन राजकारणी बनून इतिहास घडवला? उत्तर आहे अरुणा मिलर. लक्षात ठेवायचं, अरुणा मिलर यांनी
अमेरिकेच्या मेरीलँड राज्याचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून निवडून येऊन पहिले भारतीय अमेरिकन राजकारणी म्हणून इतिहास जो आहे तो घडवलेला आहे. पुढचा आहे, कोणती बँक आपल्या मुदत ठेवी ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरलेली आहे? उत्तर आहे पंजाब नॅशनल बँक. निश्चितच लक्षात ठेवा, कोणती बँक आपल्या मुदत ठेवी ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरलेली आहे? उत्तर आहे पंजाब नॅशनल बँक. पुढचा प्रश्न आहे, यूच्या अहवालात म्हटलेलं आहे की भारतीय अर्थव्यवस्था डॅश डॅश पर्यंत 26 ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठण्याची दाट शक्यता आहे. 2047 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ही 26 ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठू शकतं असं युरोपियन युनियनच्या अहवालामध्ये जे आहे ते म्हटलं गेलेलं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, बिझनेस टुडे केपीएमजी BTKPMG सर्वोत्कृष्ट बँक सर्वेक्षणद्वारे कोणत्या बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू मर्कंटाईल बँक लिमिटेडला बिझनेस टुडे KPMG द्वारे सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित जे ते करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगने अलीकडेच भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक पारखला अधिसूचित केलेले आहे. पारख मधील दुसऱ्या ए चा अर्थ काय आहे? ठीक आहे, हे पारख आहे, तर या पारख मधील ह्या ए चा अर्थ काय? तर याचं उत्तर आहे विश्लेषण म्हणजे अनालिसिस. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, US कॅलिफोर्निया राज्यातील ऑकलँड सिटी काउन्सिलची शपथ घेणारी सर्वात तरुण आणि पहिली LGBTQ महिला कोण बनलेली आहे? तर याचं उत्तर आहे जननी रामचंद्रन. तर हे लक्षात ठेवा, यांचं नाव US कॅलिफोर्निया राज्यातील ऑकलँड सिटी काउन्सिलची शपथ घेणारी त्या सर्वात तरुण आणि पहिल्या महिला बनलेल्या जननी रामचंद्रन. पुढचा प्रश्न आहे, भारतातील एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा MS धोनीचा विक्रम अलीकडे कोणी मोडला? उत्तर आहे रोहित शर्मानी मोडलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2023 मध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि गुगलचे सुंदर पिचाई यांना कोणी मागे टाकलेलं आहे? तर याचं उत्तर आहे मुकेश अंबानी यांनी त्यांना मागे टाकलेलं आहे. ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2023 मध्ये भारतीयांमध्ये प्रथम क्रमांकावर जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि गुगलची सुंदर पिचाई यांना कोणी मागे टाकलं? मुकेश अंबानींनी मागे टाकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध आसामी कवयित्री नीलमणी फुकन यांचं निधन झालं, त्यांना कोणत्या वर्षी 56वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता? तर याचं उत्तर आहे 2020 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो 56वा हा प्रदान करण्यात आलेला होता. ठीक आहे, प्रसिद्ध आसामी कवयित्री नीलमणी फुकन त्यांचं निधन झालेलं आहे, त्यांना 2020 साली 56वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न बघा, भारताने मालदीवमध्ये क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सवलतीच्या $डॉलर डॅश डॅश दशलक्ष क्रेडिट लाईनचा विस्तार केलेला आहे. तर याचं उत्तर आहे 40 दशलक्ष क्रेडिट लाईनचा विस्तार जो आहे तो केलेला आहे. बघा, भारतानं मालदीवमध्ये क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सवलतीच्या $डॉलर डॅश डॅश दशलक्ष क्रेडिट लाईनचा विस्तार केला, तर 40 दशलक्ष $डॉलर दशलक्ष क्रेडिट लाईनचा विस्तार केलेला आहे. कशासाठी? मालदीवमध्ये क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, भारत सध्या आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यापार मेळाव्यात सहभागी होत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा फितूर 2023 हा कुठे आयोजित करण्यात आला? याचं उत्तर आहे माद्रिदमध्ये. ठीक आहे, भारत सध्या आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यापार मेळाव्यात सहभागी होत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा फितूर 2023 कुठे आयोजित करण्यात आलेला होता? तर तो माद्रिदमध्ये आयोजित करण्यात आलेला होता, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, भारतातील लॉजिस्टिक जलमार्ग आणि दळणवळणाची पहिली शाळा कोणत्या राज्यात सुरू झाली? तर याचं उत्तर आहे त्रिपुरा या राज्यामध्ये भारतातील लॉजिस्टिक जलमार्ग आणि दळणवळणाची पहिली शाळा जी आहे ही सुरू झालेली आहे. कुठे? त्रिपुरामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, वेदांताच्या केर्न ऑइल अँड गॅसचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे निक वॉकर यांची वेदांताच्या केर्न ऑइल अँड गॅसचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, बॉल कलाईन NSCI ऑल इंडिया स्नूकर ओपन 2023 ची अंतिम फेरी जिंकण्यासाठी आदित्य मेहताचा 9 साने पराभव कोणी केला? तर याचं उत्तर आहे लक्ष्मण रावतनं ह्या बॉल कलाईन NSCI ऑल इंडिया स्नूकर ओपन 2023 ची अंतिम फेरी जिंकण्यासाठी आदित्य मेहताचा 9-6 असा पराभव जो आहे तो केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, ब्रँड फायनान्सच्या 2023 सालच्या जगातील शीर्ष CEOच्या वार्षिक अहवालात कोणाला दुसरं स्थान मिळालेलं आहे? तर याचं उत्तर आहे मुकेश अंबानी यांना ब्रँड फायनान्सच्या 2023 सालच्या जगातील शीर्ष CEOच्या वार्षिक अहवालामध्ये दुसरं स्थान मिळालेलं आहे मुकेश अंबानी यांना. पुढचा प्रश्न बघा, भारतीय नौदल 23 जानेवारी रोजी INS डॅश डॅश नावाचे 5वे डिझेल इलेक्ट्रिक स्कॉर्पिन सुरू करण्यासाठी सज्ज आहे. याचं उत्तर आहे वगीर, INS वगीर. भारतीय नौदल 23 जानेवारी रोजी INS वगीर नावाचे 5वे डिझेल इलेक्ट्रिक स्कॉर्पिन सुरू करण्यासाठी सज्ज आहे. पुढचा प्रश्न बघा, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने एड्स बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी डॅश डॅश मध्ये सर्वात मोठी मानवी रेड रिबन साखळी तयार केली. तर याचं उत्तर आहे भुवनेश्वरमध्ये सर्वात मोठी रेड रिबन साखळी जी आहे ह्या नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने एड्स बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार केली. पुढचा प्रश्न बघा, राजस्थानच्या वाळवंटात आयोजित केला जाणारा अशा प्रकारचा पहिला संयुक्त सराव
चक्रीवादळ 1 हा भारत आणि डॅश डॅश यांच्या दरम्यान आहे, तर तो आहे भारत आणि इजिप्त या देशाच्या दरम्यान. चक्रीवादळ 1 नावाचा सराव आहे, संयुक्त सराव जो की राजस्थानच्या वाळवंटामध्ये आयोजित केलेला होता आणि अशा प्रकारचा पहिला संयुक्त सराव आहे ज्याचं नाव आहे चक्रीवादळ 1 हा भारत आणि इजिप्त या देशाच्या दरम्यान झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय बंदर संघटना आणि संशोधन आणि माहिती प्रणाली फॉर डेव्हलपिंग कंट्रीज यांच्यात डॅश डॅश साठी केंद्र स्थापन करण्यासाठी मेमोरंडम ऑफ अग्रीमेंट वर स्वाक्षरी करण्यात आली. उत्तर आहे सागरी अर्थव्यवस्था आणि कनेक्टिव्हिटीसाठी. तर भारतीय बंदर संघटना आणि संशोधन आणि माहिती प्रणाली फॉर डेव्हलपिंग कंट्रीज यांच्यात सागरी अर्थव्यवस्था आणि कनेक्टिव्हिटीसाठी केंद्र स्थापन करण्यासाठी मेमोरंडम ऑफ अग्रीमेंट वरती स्वाक्षरी जी आहे ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आयुष्यमान भारत डिजिटल मिशन मध्ये संचालक म्हणून नियुक्तीसाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे प्रवीण शर्मा यांची. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशन मध्ये संचालक म्हणून नियुक्तीसाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? प्रवीण शर्मा यांची. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेडचे 6 AH-64 अपाचे शत्रूवर हल्ल्यासाठी पहिले फ्युजलेस डॅश डॅश भारतीय सैन्याने ऑर्डर केलेले आहे. तर हे काय हेलिकॉप्टर्स आहेत? अपाचे काय हेलिकॉप्टर्स आहेत. तर टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेडचे 6 AH-64 अपाचे शत्रूवर हल्ल्यासाठी पहिले फ्युजलेस डॅश डॅश भारतीय सैन्याने ऑर्डर केले. तर हेलिकॉप्टर्स आहेत हे भारतीय सैन्याने जे आहेत ते ऑर्डर केलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा आपला 5वा भाग इथं संपतोय आणि जवळपास आपण 250 प्रश्न वन लाइनर हे जानेवारी 2023 मध्ये आपण क्लिअर केलेले आहेत. तुम्हाला सप्टेंबरच्या स्टडी टार्गेटमध्ये सांगितलेलं की जानेवारी आणि फेब्रुवारीचं आपल्याला करंट अफेअर्स जे आहे ते सप्टेंबर एंडिंग पर्यंत पूर्ण करायचं आहे. तर तीच आपली सिरीज आहे ते आपण कंटिन्यू ठेवलेलं आहे. कुठेही मिसमॅच आपण करत नाहीये, सिस्टमॅटिक पद्धतीने आपण चाललोय. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त जितके प्रश्न काढता येतील तितके जास्तीत जास्त प्रश्न काढून तुमच्या समोर ठेवेन, पण करंट अफेअर्सचे मार्क्स आपल्या हातामधून घालवून चालणार नाही. ठीक आहे. व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. Thanks for watching guys and all the best.